नमस्कार मित्रांनो, आज काय जळकाऊस तोडलाय. हो, आज काय हात काळीच. मित्रांनो, आज तुम्हाला जेवता जेवता एक गोष्ट सांगतो. एक माणूस असतो, तो सगळा इमानदार असायचा. त्यानं आयुष्यात कधीच लबाडी केली नाही. तो कुणाच्या बी इथं कामाला राहायचा. कुणी त्याला बेईमानी करायला सांगायचं, बेईमानी करा आणि जास्त पैसा कमव, पण तो त्याची इमानदारी सोडित नसं. मग त्याला ते कामावाले माणसं, मालक हाकून द्यायचा की हा याच्यापासून फायदा कमी होतो. कारण इमानदार माणसाकडून हमेशा कमीच फायदा होतो. कारण इमानदारीत पैसा कमी, बेईमानीत पैसा जास्त. पण इमानदारीच्या पैशाला झोक सुकवाची असते आणि बेईमानीच्या पैशात गरिबाचा तळतळाट असतो. तर तो असाच एक जणांच्या इथं कामाला होता. सगळं इमानदारीचं काम करीत असल्यामुळं आणि पैसा कमी कमवून देत असल्यामुळं त्याला तिथून हाकून लावलं. त्याला वाटायला लागलं, मी एवढा इमानदार वागतोय आणि मला फळ काय मिळतंय, हाकून द्यायचं. लोक बेईमानी करतात, सुधारतात, आणि इमानदार वागतोय आणि मला फळ काय, हाकून द्यायचं. पण हे सगळं काही देवाला दिसत होतं. खऱ्या माणसाच्या, इमानदार माणसाच्या मागं देव असतोच. त्याला अनेक जागेवरून कामासाठी, इमानदारीसाठी हाकून लावलं. पण त्याची चांगली व्हायची वेळ जवळ आली. तितक्यात एक म्हातारा माणूस त्याला दिसला. तो म्हातारा माणूस म्हणला, बाळा माझं एक, त्याच्यापाशी 3 ओझे होते. तो म्हणला, बाळा मी म्हातारा झालोय, मला हे ओझे तर ह्या गावाला त्या गावाला न्यायचेत. तू काय कर, मला ह्यातलं एक वजं घेऊ लाग. मी तुला एक सोन्याचं नाणं देतो. तो म्हणला, काय हरकत नाही, एक सोन्याचं नाणं जर तुम्ही माझ्या एक गटोडच्या वज्राला देत असाल तर देतो. मग पुढे गेले, एक नदी लागली. नदीजवळ गेल्यावर ते म्हातारा माणूस म्हणला, अजून ह्यातलं एक गटोडं घे, तुला अजून एक नाणं देतो. त्याला वाटलं, भानगड काय बाबा, एका गटोड्यात एक नाणं, दुसऱ्या गटोड्याला दुसरं नाणं, या गटोड्यात नक्की काहीतरी भारी असणार. मग जसं जसं पुढं जाईन तसं तसं नदीतून म्हातारा मागं राहायला लागला. मुद्दाम मागं राहायचा. पण म्हातारा त्या माणसाकडे सारखा बघायचा, त्या पोराकडं, की हा गटोडे घेऊन पळून तर जाऊ नये. तो सारखा सारखा बघायला लागला की पोरगा म्हणतो, बाबा माझं आयुष्य गेलं इमानदारीचं काम करण्यात, आणि तुमचं हे गटोडे घेऊन मी कसा पळून जाईल. कुठेही गेलं इमानदारीचं काम करतोय, पण मला हाकून लावते, नाही जाऊ शकत. बरं म्हणलं, ठीक आहे. मग कशी बशी नदी ओलांडली. नदी ओलांडल्यानंतर पुढे एक डोंगर लागला, उंच डोंगर. ते डोंगर ओलांडून जायचं होतं. मग ते म्हातारा माणूस म्हणला, तू जा सरसरा, पुढे जाऊन थांब, मी काय मागून काठी टिकीत दमानी येतो. हा अर्धा डोंगर चढला. त्याला वाटलं, आयुष्यभर इमानदार राहिले, मला एकदम काहीच नाही, माझं आयुष्य असंच अर्ध झालं. म्हातारा तर मागं राहिलाय, जातो हे गटोडे घेऊन पळून. नीत बदलली आणि तो म्हातारा मागं राहिला, ह्या गटोडे घेऊन गेला पळून. घरी जाऊन म्हणला, आता तर आयुष्याची कमाई झाली, लबाडी करावं तर एकदाच करावं आणि अशी करावं. हे ओझं घ्यायला जर मला सोन्याचं एक नाणं मिळते, 2 ओझे घ्यायला 2 मिळतात, त्या गटोड्यात किती नाणे असतील. एक गटोडं सोडलं घरी गेल्यावर, तर मध्ये निघाले दगड. मला एक तर काम फिल गेलं.
दुसरं सोडलं त्यात पण दगड, पण त्या दगडात एक चिठ्ठी होती. बाळा, मी मोठ्या श्रीमंत घरचा आहे, राजा माणूस आहे, पण मला मुलबाळ नाही. मी एक इमानदार मुलगा तपासित होतो, आणि जर तू माझ्या संग व्यवस्थित राहिला असतास, माझ्या घरापर्यंत आला असतास, तर मीच तुला मुलगा मानून घेणार होतो. मग तो मुलगा जोराने रडायला लागला. आयुष्यभर इमानदारी केली, आणि शेवटला एका बेईमानीनं माझ्या तोंडात आलेला घास, माझं चांगलं व्हायलेलं, हे फक्त माझ्या एका बेईमानीमुळं वाया गेलं. तसं मित्रांनो, कष्ट करायचं, कमी मिळेल जास्त मिळेल, बेईमानी करायची नाही. आता मी तर खरोखर ऊसतोड कामगार आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. आपण बी तशी बेईमानी अजून तर नाही केली. इथून पुढं पण तशी बुद्धी येऊ नये. तर जेवता जेवता एक गोष्ट सांगितली तुम्हाला. बागायतदारानं पोहे आणले, जळ कौस्तोला लय यायचं होतं. चला कृष्णा, तू शिडी घे, आम्ही दोघं लाकडं घेतो, भरायचं चालू करू. हां, तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. आता करतो भराय चालू. तर मित्रमंडळींनो, इतकं झालं बघा. आज जळका फड होता. जळका म्हणजे पिटून तोडलाय, लय यायचं नव्हतं. थोडा नमुना राहिला इकडे. हे का हे असलं होतं सगळं. किती मोठं रान तोडलंय आणि किती माल निघालाय बघा. इतका
तर मित्रांनो निघतो आता, भेटू उद्या. तोपर्यंत नमस्कार.